जब देखा था उन्होंने तिरछी नजर से हम मदहोश हो गए। जब देखा था उन्होंने तिरछी नजर से हम मदहोश हो गए। जब पता चला कि उनकी नजर ही तिरछी थी हम बेहोश हो गए। तो चांद की रोशनी इतनी हो कि सितारे नजर ना आए, आपके जिंदगी में खुशियां इतनी हो कि इतना सा गम नजर ना आए। अनेक बॉलीवुड स्टार गाता राहत फतेह अली खानचं गाणं आहे, मेरे रश के कमर तूने पहिली नजर से मिलाई मजा आ गया। अजय देवगणचे पिक्चर झालेले गाणं आहे आणि त्याला चाल लावण्याचं काम बॉलिवूडच्या स्टार्स लोकांना दिलेलं आहे। हेच गाणं हे कलाकार कसं सादर करतील तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी हे गाणं या ठिकाणी सादर करतोय अमरीश पुरी बसून सुरुवात करूया। तुम्ही बैक टू बैक आवाज आवाज क्या कहा तूने भाई जलवा दिखाओ मेरे रश के कमर तूने पहली नजर माय गॉड नजर से पिलाई वो क्या वो खुश हो गया। गुलशन ग्रोवर माय गॉड म्याऊ म्याऊ जिंदगी का असली मजा नजर में लाना है मेरे रश पे कमर तूने पहले नजर से नजर पिलाई माय गॉड दिल गार्डन हो गया क्या बात है। हेरा फेरीच्या सेटवर हे गाणं सांगितलं तिघे जण एक साथ परेश रावल अक्षय कुमार आणि सोनू शेट्टी। परेश रावल मैंने बोला किसने कपड़े मेरे रश के कमर मैंने पहली नजर से नजर मिलाई मजा आया रे बाबा ये तू चंद्रमुखी मैं सूर्यमुखी तू मुझसे दुखी मैं तुझसे दुखी ऊपर से छलांग लग मर जा तू बिसुकी मैं बिसुकी नजर मिला ए राजा पहले रश के कमर तूने पहले नजर से नजर मिलाए मजा आ गया बाबा ये मेरे दिल के धड़कन में रहते हैं बच्चों की जान लगे जो मैं बोलता हूँ करता हूँ नजर से नजर मिला नहीं मजा आ गया पागल हो गए तुम। मैं तो खिलाड़ियों का खिलाड़ी हूँ नाना पाटेकर से पूछ लो बेड़ा झाला इसका। अरे असं कसं चांगली मुली मुली कंट्रोल होत आहे कंट्रोल मेरे इसके कमर नजर से नजर मिलाई नजर मजा आ गया अंडू पंडू समझे ऐसे कैसे मजा आ गया कैसे मजा आ गया छोटा बिंदू रहता है मर जा नजर क्यों आज या ठिकाणी सुंदरच्या वातावरणात मी भेटला तुला आनंद याचा आनंद फार होतो। या तुझ्या प्रेमाची कमाल खरी या तुझ्या प्रेमाची कमाल खरी आहे तू पाहतोस तिच्याकडे ती दुसऱ्या बरोबर निघून जात आहे। रडू नकोस कंट्रोल रडू नकोस मी तुझे डोळे पुसले असते पण काय करू साला माझा रुमाल घरी कुठं नजर मिळवतो नजर आपल्या अभ्यासावर द्या तिथंच परत येते। अजय देवगण मुझे बहुत मजा आ गया है मैं तुमसे नजर मिलाऊंगा अभी के अभी मेरे रश के कमर तूने पहले नजर से जो नजर मिलाई मजा आ गया सपना बोले से मजा आ गया बोलता है। अरे तू भी नजर मिलाएगा अभी के अभी अली रे अली ना तेरे आने की खुशी न चले जाने का गम तो अगर चली गई तो दूसरी पटा लेंगे हम क्योंकि जिसमें पटाने का दम वो है बाजीराव सिंघम। अली रे अली आता तुझ्या मैत्रिणीची बारी आली आता माझी चटकली। त्या अजय देवगण त्याच्या मैत्रिणीबद्दल बोलतो। नवीन कलाविष्कार असतो ज्यामध्ये काही आता आपण नवीन पिढी आहोत नवीन विषय आपल्याला माहिती आहे जुने जाणते सगळी मंडळी मग त्याकडचे प्राण अँड प्राण
मेरे रश्के तूने पहली नजर से फिलाई मजा आ गया फिर ये ना कहना कि माइकल दारू पी के दंगा करता है। थैंक यू। इतकी छान छान आवाजाची व्हरायटीज असते सनी देओल। नाही मला एवढंच येतं। डाय के लगे आतश में नमस्कार कर रहा हूँ। चड्डा समझा विषय पहले रश के कमर नजर से जो नजर मिलाई मजा आ गया। माइकल ऐसे कैसे हो सकता है? तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख मिलती ऐसी तारीख नजर मिलाते रहता हूँ मैं। उसने शादी के कार्ड भी बांट दिए हैं। माय गॉड। नवीन नवीन जेव्हा आपण प्रेम स्नेह आनंद इतका भरून आपण पाहत आहोत त्याचा आनंद आपण सर्वच या ठिकाणी घेत आहोत। परंतु हा जो सुंदर असा जल्लोष एवढा छान आनंदाचं वातावरण या ठिकाणी इतका सर्वांच्या चेहऱ्यावर ओसरणारा आनंद की मी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक कॉलेजेस मध्ये परफॉर्मन्स केलेला आहे पण इतका जिंदा दिल यूथ मला पहिल्यांदाच पाहायला मिळालाय। तो तुम्ही सर्वजण गर्दिश में इतने सितारे ना होते तो ये रात इतनी सुहानी ना होती। अगर जवानी दीवानी ना होती तो प्यार की कहानी ना होती। लेकिन वो जवानी जवानी ही क्या जिसमें गरम खून ना हो और वो खून खून ही क्या जो इस देश के काम ना हो। हे आपण सर्वजण महान पुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेले एक महान आदर्श आपल्या सर्वांवरती आम्हा प्रेम करणार आहे। प्रेम कोणी कोणावरती कसंही करू शकतात। आता कारण मोबाईल वगैरे असल्यामुळे सगळीकडे चालू असतं पण मोबाईलचे इतकं वेळ काही लोकांना लागलंय मोबाईल त्यांच्याशी बोलतो का ते मोबाईलशी बोलतात काहीच कळत नाही। काही लोक असे फोनवर बोलण्याची पण सांगतो। एक काळ असा होता 15 वर्षापूर्वी सांगतो मी तुम्हाला घरात फोन असायचे। एकाकडे गावामध्ये दुसरीकडे फोन असायचा आमच्याकडे तुमचा फोन आलाय मग पटकन जाऊन हा कोण आहे हा बोल ना हा मावशी हा ज्यांच्या घरी फोन येते किती वेळ मग त्यांना आपण 1 रुपया द्यायचा। म्हणजे एक काळ असा होता की फोन लांब होता आपण पळत फोन जवळ जायचो। आता पण हातात आहे आपण घेऊन करतो। बरं काही लोक फोनवर असे बोलतात असे काय चालू ठीक आहे नंतर फोन पडला त्याची सवय लोक चालतात पुष्पा फोनवर बोलतात की छान बोला माणसाने। काही लोक असे बोलतात की फोनवर बोलतात समोर बोलतात कळत नाही। काही लोक फोनवर बोलतच सिग्नलला थांबलो शेजारी टू व्हीलर वाला त्याला फोन आला सुरू आला काय कोण कधी कुठे फोन फोन मध्ये सेल्फी घेत इतके छान काळ किती बदलला बघा। काळ जसा बदलला वेळ बदलली सगळे बदलले। आता आम्ही ज्यावेळेस होतो त्यावेळेस पत्र वगैरे पत्र असायचे स्नेहाचं प्रेमाचं अमुक पत्र असायचं। तो तिला सोडून ती त्याला सोडून निघून गेली। याने तिच्या आठवणीमध्ये 4 ओळी प्रेमाच्या लिहिताना भला मोठा कागद घेतला पेन घेतला आणि पहिलंच अक्षर लिहिलं श्री काळूबाई प्रसन्न। आई वडिलांच्या आशीर्वादाने प्रिय तुला तिला म्हणे प्रिय तुझ्या आठवणीत चालत असताना प्रिय तुझ्या आठवणीत चालत असताना मला 4 टाके पडले। प्रिय तुझ्या आठवणीत चालत असताना मला 4 टाके पडले। जराही रक्त न वाया घालवता मी त्यानेच हे प्रेमपत्र लिहिले। या साऱ्यात डॉक्टरांनी 400 रुपये घेतले। या साऱ्यात डॉक्टरांनी 400 रुपये घेतले। मी सारच वसूल करणार आहे। मी सारच वसूल करणार आहे। तुझ्या आठवणीमध्ये मी एक झाड लावणार आहे। तू माझी झालीस की त्या झाडाची गोड गोड फळं खाणार आहे। तू माझी नाही झालीस की ते झाड कापून मी माझे 400 रुपये परत मिळवणार आहे। पण त्याआधी तुला एक प्रेमपत्र मी लिहिणार आहे। त्यासाठी आभाळाचा कागद आणि समुद्राची शाई वापरणार आहे। तुझा नकार असेल तर माझा कागद मला परत दे। मी त्यावर पाणी तापवणार आहे। प्रिय तुझा नकार असूनही प्रिय तुझा नकार असूनही तुझ्या आठवणींची मी आठवण ठेवणार आहे। थोड्या वेळ दुःख व्यक्त करणार आहे।
आणि लगेच दुसरीच्या शोधात. अरे हीच तर प्रेमाची गंमत. प्रेमाचं रूपांतर लग्नामध्ये होतं. लग्न संसार प्रपंच म्हटलं की भांड्याला भांडं लागतं. माझं लग्न जेव्हा ठरलं गेलं, माझं वय बरोबर 22 होतं आणि जिला मी पाहायला गेलो तिचं वय 18 होतं. 18-19 वर्षाची बाहुली सारखी सुंदर मुलगी. आता माझ्या चहाचा ट्रे वगैरे घेऊन आली. मी बसलो होतो. मी तिला पाहिलं थोडं, तिने मला पाहिलं. तिने मला पाहिल्या तिच्या मनात हा विचार आला असेल, हे आलं बघायला. आता ते घरचे नाही म्हणून पटकन हो म्हणालो, सगळं झालं. आज आमच्या लग्नाला जवळजवळ 5-7 वर्ष झाली. ती बाहुली कधी बाहुबली झाली कळलंच नाही. जेव्हा घरात आली होती तेव्हा ती अशी आली होती, हल्ली आता अशी येते. भांडणं कोणाच्या घरात होत नाही, आमच्या घरात भांडतात. भांडायला भांडं लागतं तरी आम्ही नवरा बायको खुश असतो. ती मला भांडे फिटून मारते. नेम लागला की ती खुश होते, नेम चुकवला की मी खुश होतो. सकाळी सकाळी म्हणते, मलमली तारुण्य माझे तू पाठी पांघरावे. 67 किलोचं. मग मी म्हणतो पाणी कुणी भरावे. राणी देखील दिलेल्या हाकेला राजाने साथ घालावे. जीवनाचे सुंदर गाणे असे आनंदाने जगत राहावे. आणि आपला हा सुंदर असा आनंद एक लक्षात ठेवा जातो. आता पटकन सांगतो की आपण खूप काही गोष्टी मिळवत आलोय, बऱ्याच काही गोष्टी गमवत आलेल्या आहे. हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज इंदोरीकर या ठिकाणी म्हणतात, त्यांचं कोणी सांगितलं आपले शानी एक गोष्ट लक्षात ठेवा. कशी ठेवी त्यामुळे गेलं नाही, गेलं नाही, झालं नाही, वागलं नाही, काही नाही. आपले काही शानी आहेत. 8 दिवस हात वर्गात हजर नाही. मित्राला म्हणतो अभ्यास. एक लक्षात ठेवा, जयामुखी निधान पांडुरंगाचं स्मरण करा, नामस्मरण अर्चना करा, आई बाबाची सेवा करा, गुरुची सेवा करा, सर्व सेवा करा, सर्व सेवा करा. मला ऐश्वर्य कमी पडणार नाही. लक्षात ठेवा. थँक्यू. बऱ्याच काही गोष्टी मिळवत आले, खूप काही गोष्टी गमवत आलेल्या आहे. कारच्या वेगात सायकलची फेरी हरवली. कारच्या वेगात सायकलची फेरी हरवली. हॉटेलच्या जेवणात फोडणीची पोळी हरवली. हाय हॅलो थँक्यू मध्ये, हाय हॅलो थँक्यू मध्ये राम राम नमस्ते नमस्कार ही औपचारिकता हरवली. डीजे विजेच्या गोंगाटात वासुदेवाची मुरली हरवली. डीजे विजेच्या गोंगाटात वासुदेवाची मुरली हरवली. कॉन्व्हेंटच्या अट्टासात मराठी बाराखडी हरवली. 100 फुटी सिमेंटच्या रस्त्यामध्ये, 100 फुटी सिमेंटच्या रस्त्यामध्ये वडाची सावली हरवली. बंद दारांच्या अपार्टमेंट्स मध्ये शेजार हरवलेला आहे. चौकोनी कुटुंबात नाती हरवली. सिमेंटच्या जंगलात महाराष्ट्राची माती हरवली. नाती आणि माती दोन्हीही जपता आलं पाहिजे. जिच्या उदरी जन्म घेतो ती माता, तुका म्हणे हरिहरा एका वेलांटीचा फेरा. जिच्यातून जन्म घेतला ती माता, जिच्यामध्ये मिसळायचंय ती माती. एका वेलांटीचा फरक आहे, तो ज्याला लक्षात आला त्याला आयुष्याची गणित कळती. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. नमस्कार. माझ्या युवा मित्र मैत्रिणींचे मी मनापासून धन्यवाद देतो. माझ्याकडे जे 45 मिनिटाचा वेळ होता, आदरणीय शेळके सर, सर्व सन्माननीय अतिथीगण, या सर्वांनी मला जी संधी दिली, तसंच आमचे आभाळे सर, या सर्वांचाच मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. साखर समजून दिलेला कार्यक्रम तुम्ही सर्वांनी गोड मानून घेतला. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. आणि तुम्हा सर्वांकरता, सर्वांसाठी माझी ही आजची साजरी झाली 1 फेब्रुवारी, जी माझ्याकरता आतापर्यंत सगळ्यात भारी. थँक्यू.